नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे वेगवेगळे विषय चालू आहेत. या वेगवेगळ्या विषयामध्ये सर्वात महत्वाचा आणि लेटेस्ट विषय म्हणजे महाराष्ट्राचे खमकर नेते अजित पवार यांचं दुर्दैवी निधन. आता अजितदादा यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण काही थांबलंय का? तर नाही. महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी चालू आहेत. इव्हन त्यांच्या मृत्यूच्या म्हणजेच त्यांचं अंतिम संस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे ह्यावरनं मित्रांनो एक गोष्ट मात्र लक्षात येते आणि ती सत्य आहे. थोडी कडू आहे पण सत्य आहे. कितीही मोठा व्यक्ती असेल आणि कितीही बलाढ्य हस्ती असेल तर त्याच्यासाठी काळ वेळ थांबत नाही, पण आपली पण थांबत नाही, हे ह्यावरनं शिकायला पाहिजे. आजच्या चर्चेचा विषय हा नाहीये. आता एवढं सर्व घडून राष्ट्रवादीमधनं दबक्या आवाजामध्ये एक चर्चा बाहेर येते. ती म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेस्वा शरदचंद्र पवार साहेब पुन्हा राज्यसभेवरती जाणार का? आपण पाहिलं असेल अजितदादाच्या मृत्यूनंतरही दुसऱ्या चौथ्या दिवशी शरद पवार लोकांमध्ये होते, शेतकऱ्याच्या बांधावरती गेले, लोकांमध्ये चर्चा करत होते. एक गोष्ट यावरनं पुन्हा एकदा निष्पन्न होते की हा व्यक्ती, हा माणूस, हे व्यक्तिमत्व थांबणार नाही. अनेक संकट झेलली असतील, अनेक संकटावरती मात केली असेल, पण हा गडी कधी थांबलेला नाही. सेल्यूट त्यांच्या ह्या कार्यपद्धतीला, कार्याला आणि त्यांच्या ह्या राजकारणाला. मी म्हणतो भारतामध्ये नाही, जगामध्ये जर आपण त्याची गणना आपण केली की किती असे लोक आहेत ज्यांनी राजकारणामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काळ घालवला आहे आणि तेही सक्रियपणे, तर बोटावरती मोजणे इतकी लोक असतील. त्यामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत. हे त्यांचे कर्तृत्व आहे, त्यांचं राजकारण आणि त्यांची राजकारणामधली शैली आणि राजकारणामधलं ते बळकटपणा, भक्कमपणा आणि स्ट्रॅटर्जी, हे त्यांच्या राजकारणाची किफायत म्हणू शकतो, त्यांच्या राजकारणाची ही एक स्ट्रॅटर्जी म्हणू शकतो. पण आता चर्चा येते ती म्हणजे शरदचंद्र पवार साहेब पुन्हा राज्यसभेवरती जाणार का? कारण राज्यसभेवरती जाण्यासाठी आमदाराची संख्या महत्वाची आहे आणि ती सध्या संख्या सदस्याची शरदचंद्र पवार गटाकडे नाहीये. साधारण आपल्या 288 मतदार संघामध्ये 288 आमदाराच्या हिशोबाने जवळपास 37 ते 38 आमदार लागतात एक खासदार राज्यसभेवरती पाठवण्यासाठी, आणि तेवढे तर शरदचंद्र पवार साहेबांकडे नाहीयेत. पण त्यांनी कुठेही राजकीय निवृत्तीबद्दल भाष्य केलेलं नाही, कुठेही राजकीय निवृत्तीबद्दल स्टेटमेंट दिलेलं नाही आणि कुठेही या गोष्टीचा विरोध पण केलेला नाही की मी पुन्हा राज्यसभेवरती जाणार नाही. म्हणजे इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि तशी त्यांच्या पक्षामधनं बांधणी पण चालू आहे की कसं शरदचंद्र पवार साहेबांना राज्यसभेवरती पाठवता येईल. आता ह्याचे समीकरण आहेत, वेगवेगळे गणित आहेत. आता ह्याचे 2-3 ऑप्शन पण आहेत. जरी याला कदाचित समजा राष्ट्रवादीचं मनोमिलन झालं नाही, मी तर आता पहिलं एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये सांगितलं की राष्ट्रवादीचं एकत्र येणं इथं शक्य नाही, पण शरदचंद्र पवार साहेबांच्या ह्या राज्यसभेच्या पुढाकाराला अजितदादाची राष्ट्रवादी सपोर्ट करू शकते का, सपोर्ट करेल का आणि राज्यसभेवरती यांना पाठवतील का, ते एक ऑप्शन आहे. जर तसं झालं तर पवार साहेब पुन्हा राज्यसभेवरती जाऊ शकतील. दुसरं ऑप्शन आहे महाविकास आघाडीमधलं संख्याबळ, उबाटाचे असतील, काँग्रेसचे असतील आणि शरद पवार गटाचे असतील, यांनी जर महाविकास आघाडीनी जर सहकार्य केलं तर पुन्हा एकदा दुसरा चान्स म्हणजे दुसरा ऑप्शन आहे की ते राज्यसभेवरती जाऊ शकतात. आणि त्याहून पलीकडे आता तिसरं ऑप्शन जर म्हटलं तर देशभरामध्ये
शरद पवार साहेबांचे जे संबंध आहेत, जे नाते आहेत काही राजकीय पक्षासोबत, तर ते कुठंतरी गणित जुळून ते राज्यसभेवरती जाऊ शकतात. पण हे तिसरं ऑप्शन जे आहे ते अवघड आहे, चौथं ऑप्शन. कारण एखादी दुसरा राजकीय पक्ष मला नाही वाटत की ही गोष्ट करेल. पण दोन ऑप्शन तर आहेत त्यांच्याकडे. पहिला ऑप्शन आहे जे अजितदादाची राष्ट्रवादी, त्यांनी संख्याबळाचं जे पाठबळ दिलं पाहिजे, आणि दुसरं ऑप्शन आहे महाविकास आघाडी. पण महाविकास आघाडीमध्ये पण गुडघ्याला भाशिंग बांधून असणारे मंडळी असतीलच. ते उभाटामध्ये असतील, काँग्रेसमध्ये असतील, तर ते मदत करतीलच असं नाही. ते हे एकंदरीत हे मार्च एंड पर्यंत लक्षात येईल. संजय राऊतांचं स्टेटमेंट पाहता अशी गोष्ट लक्षात येते की महाविकास आघाडी पवार साहेबांना मदत करेल आणि राज्यसभेवरती पाठवेल. असे भारतामधले अनेक नेते होऊन गेले की ते शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्या ना कोणत्या राजकीय पदावरती राहिले आहेत. तसं त्यापैकी एक शरद पवार साहेब पण आहे. ते पण पुन्हा शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे राज्यसभेवरती राहतील आणि राजकारणामध्ये सक्रिय राहतील, हे पण एक इतिहासच आहे. तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्येच कळेल की शरद पवार साहेब काय स्टेटमेंट देतील. जर ते इच्छा व्यक्त केली तर त्यांना सॅल्यूट. राजकीय निवृत्ती तर ते घेणारच नाहीत शेवटच्या क्षणापर्यंत, यामध्ये कोणतेही दुमत नाही, किंवा यावरती कोणीही स्टेटमेंट पण करू शकत नाही की पवार साहेब निवृत्ती घेतील राजकारणामधनं. स्वतः अजितदादांनी एक दोन भाषणामध्ये बोलले होते की आता बस झालं, निवृत्ती घ्यायला पाहिजे, आता थांबलं पाहिजे. पण थांबायलाच मागत नाहीत. पण शरद पवार थांबतील ते कसे? तर यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे की याचं राज्यसभेचं जे आता महाराष्ट्रामधनं 7 खासदार जाणार आहेत, तर त्या 7 पैकी शरद पवार साहेब असतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला अजून याच्या पलीकडे काही गणित तुम्हाला सुचतंय का? जय हिंद, जय महाराष्ट्र.